असं हे आपण वर चढून आता हे जंगलामध्ये निघालेलो आहे. आणि कुठली भाजी काढते? कुरडूची. मावशी खाली पडाल तुम्ही. मी काढतो नका हो तुम्ही. ही बघा, ही भाजी आहे ना, हा तोंडला, ह्याला तोंडला म्हणतात. ही ओके, तोंडला. हा तोंडला, तोंडला, तोंडला. ओके ओके. ती पूर्वीची लोक काय म्हणायची, तोंडल्याची भाजी आणि कोंड्याची भाकरी. मित्रांनो, आज आपण निघालो आहोत सह्याद्रीच्या जंगलात. आपण फिरतोय आणि रानभाज्यांच्या शोधात आपण निघालोय. पाहू शकतो इतकं सुंदर वातावरण आहे आणि ह्या जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात. त्याच्यापैकी कुरडूची भाजी आहे, भारंग्याची भाजी, चिचुरड्याची भाजी, तोंडल्याची भाजी, अशा बऱ्याच प्रकारच्या भाज्या मिळतात जे की आपल्याला कधीच शहरात बघायला मिळत नाहीत. आणि विशेष म्हणजे हे याच सीझनमध्ये ह्या भाज्या मिळतात. कुठल्याही प्रकारचं खत नाही, कुठल्याही प्रकारचं औषध नाही, नॅचरली उगवलेल्या ह्या भाज्या सगळ्या. आणि आपण आता शोधतोय की या भाज्या कुठं मिळणार आहेत. ह्या भाज्या आपण कलेक्ट केल्यानंतर, गोळा केल्यानंतर त्या ॲक्च्युअल बनवून खाणार आहे. त्याचं चव कशी असणार आहे ते बघणार आहे. वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि अतिशय मजा येणार आहे. हा पहिला व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण भाज्या कशा प्रकारच्या असतात आणि कुठे मिळतात. तर चला आपण पाहूयात या निसर्गाच्या सानिध्यात मिळणाऱ्या ह्या अप्रतिम भाज्या. सांगा की तिकडे कुठे भाजी मिळेल आम्हाला? भाजी इकडे रानामध्ये, इकडे नाही भेटणार आमचं. कुठे भेटेल? पायट्यामध्ये सांगा. पायट्यामध्ये का? सांगा तुम्ही. पायट्याच्या वरची तिथे खाली कुंभळ फाट्याच्या खाली गेला ना, पायथा गाव म्हणून, तिथे खाली बाजूला तिथे रानभाजी. हो, रानभाजी. इथे रानभाजी कुठे मिळेल आपल्याला? रानभाजी रानभाजी अशीच रस्त्याला कुरडूची. हा, कुरडूची. अजून कसली आहे का आपल्याकडे भाजी? दुसरी पण ती रानामध्ये तुम्हाला नाही सापडणार. बर, कसली नाव? कुरडूची भेटेल तुम्हाला. नाव म्हणजे रानभाजी म्हणजे काय काय असतात रानभाज्या? भाजी म्हणजे असते भारांगीची असती. भारांगी. हा, आणखीन दुसरी मुरड्याची असती. मुरुड जण आता संपला म्हणजे हा, पाऊस गेला तर गेला आता बहुतेक आहे का? आणखीन असती दुसरी कसली. तुम्ही खाताव काय? तरळीची. तुम्ही खाताव हा, आम्ही खातो की रानभाज्या? हो. कुरडूची वगैरे, गरगड वगैरे असतं ना. गरगाट. हा, या घाटामध्ये वगैरे राहणारे जे लोक आहेत ते असे नॅचरल जे जंगलामध्ये उगवतात अशा भाज्या खातात. तर हे काढत आहेत बघा पांडुदादा. कोणती भाजी आहे ही? कुरडूची भाजी. कुरडूची भाजी काढत आहेत बघा. हे मिरची, कांदा, लसूण टाकायची. हा हा, परतून खायची. ओके. तांदळाची भाकरी. तांदळाची. तर या ठिकाणी ते भाजी काढत आहेत. ही ओळखायची कशी कुरडूची भाजी? त्या पानावनं ओळखायची. हो, ह्याच्यावर ओळखायची. देठ आहे ना, लालसर देठ पाहिजे. लाल वाटासारखं देठ आहे. त्याला अशा रेषा आहेत, अशा रेषा आहेत. आणि ह्याची पानं सुद्धा अशी लालसर आहेत. पोकळ असतो तशी. हा, पोकळ्याची भाजी जशी असते ओके. तसं होण्याची पानं आहेत. अशा पद्धतीने आहे ते आहेत. बघा, ही अशी कुरडूची भाजी मिळालेली आहे आणि आता आपण ही जाऊन याची मस्त रेसिपी करणार आहोत. मित्रांनो, निसर्गाने आपल्याला जगण्यासाठी जे पाहिजे ते सगळं दिले, पण माणसाची हाव एवढी आहे की आता इथं बघू शकता काही प्लास्टिकचा कचरा नाही, कुठले प्रदूषण नाही, शुद्ध पाणी, शुद्ध हवा, शुद्ध वातावरण, नैसर्गिक भाज्या. माणसाला जगण्यासाठी मला नाही वाटत जास्त काय लागते. तर पांडुदादांना अजून एक भाजी दिसलेली आहे. तर ही कोणती भाजी आहे? भारांगी. भारंगी का? ती भारांगी शिजवायची, कांद्यामध्ये टाकायची. ओके. परतायची. हां हां हां. नंतर सक्रोबा पण बोलतात का? ओके ओके.
गणपतीमध्ये त्याची पूजा होते. हा हा हा. गौर गणपतीमध्ये आहे ना, त्याला ते असे फुलं येतात ना, भारांगीला. हा भारांगीला ते फुलं येतात. हा हा हा. हा तो गणपतीला वाहतात काय ते? तो पूर्वीची माणसं काय म्हणायची की गौरीला नेहाला तो मुराळी येतो. ओके. हा म्हणजे ते जे फुल येते ते आपल्याकडे न्यायला 3 दिवस राहते ना, हा. परत ते त्याला नेण्यासाठी ते येतो, त्याची पूजा करतात, त्याची असा फेटा बांधून त्याच्यामध्ये. बर बर. हा ते शोधावं लागेल, हे असंच बघत आता असे आपण आतल्या जंगलातल्या आतल्या बाजूला जाऊन रानभाजी काढणार आहोत. हे बघा, असं हे आपण वर चढून आता हे जंगलामध्ये निघालेलो आहे आणि जी आपल्याला रानभाजी काढायची आहे, हे बघा, ही भाजी काढायची आपल्याला. भाजी काढायची. तुरा दाखवा ना तुम्ही, कोणता बोलताय तो? तुरा आहे तिला. हा असा निळा तुरा असतो. हा गणपती गौरी सणामध्ये हा वाहिला जातो, केलं जातं. त्याचं पूजन केलं जातं. अजून आपल्याला कुठे मिळते ते बघूया. छान. या की. भारंगी या नावाची भाजी सापडत आहे. रानभाजी आहे. ही एकच बस येते, क्वचितच ती सापडते. दाखवा. एक बस येते तिकडनं, ती दाखवा. ही बस आली आहे. लाल कलर. अजून एक आपल्याला भारंगी भाजी मिळालेली आहे आणि पांडुदादा ते तोडत आहेत बघा. फक्त कवळी कवळी पानं घ्यायची हा, का? फक्त कवळी कवळी पण. ओके. अशा पद्धतीने आपल्याला अजून थोडीशी भारंगीची भाजी मिळालेली आहे. गौरीची पूजनला ती आपण वापरतो. आणि ही अशी तोडली जाते. या ठिकाणी पांडुदादा आपल्याला त्या रानभाजीचा तुरा दाखवत आहेत बघा. हे असं सुंदर तुरा आहे. एक मिनिट, हे बघा, हा असा तुरा आहे. खूप छान आहे, निळ्या कलरचा तुरा. हे तुरा हा. ओके. याला या ठिकाणी भारांगीची भाजी काढून घेतली जात आहे आणि वातावरण बघा किती सुंदर आहे. या ठिकाणी खालच्या बाजूला पाण्याचा एक झरा देखील आहे आणि हे असं हे जंगल, आणि या जंगलामध्ये हे भारंगीची भाजी तोडून घेत आहे. भारंगीची भाजी अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ही भारंगीची रानभाजी गोळा केलेली आहे. काय दाखवत आहे? चिचोरी. चिचोरटी का? काल तुम्ही याचीच भाजी सांगत होता का? ओके. हे याचं काय मग कशी भाजी याची करतात? भाजी कांदा टाकायचा, हा. लसूण टाकायची ओके आणि याची भाजी तयार करायची. ओके. गौरीला त्याचा निवेद दाखवतात. कोणती दाखवत का? ही भाजी आहे ना, हा तोंडला, त्याला तोंडला म्हणतात. ही गौरी गणपतीमध्ये आपल्या गौरी ज्या दिवशी आपण बसवतो ना, हा हा. त्या दिवशी ह्याची भाजी गौरीला दाखवतात. ओके ओके. तोंडला. हा तोंडला. 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 हा. ओके ओके. ती पूर्वीची लोक काय म्हणायची, तोंडल्याची भाजी आणि कोंड्याची भाकरी, म्हणजे ते जात्यावरती भात दळायचे आणि ओके. तांदूळ आणि त्याची भाकरी आणि आणि ही तोंडल्याची भाजी. म्हणजे ही आवडती तिची गौरीची. गौरीची. ओके ओके. हा तोंडला. अच्छा. आता एवढाच महिना बाबा, ओके. भाद्रपद महिनाच फक्त. तोंडल्याची हा. राहते आणि ऑगस्ट सप्टेंबरला याला मग फुलं येणार. ओके. आणि भारंगीची असते ती? भारांगीची पण आणखी 1 महिन्यात चालणार. नंतर त्याला ते तुरे येणार. हा हा. ते निळे. हा, निळे तुरे येणार. बरं.
अशा प्रकारे आपल्याला 4-5 प्रकारच्या रानभाज्या बघायला मिळालेल्या आहेत. त्यातली एक कुरडूची जी भाजी आहे ती आपण प्रत्यक्षात पांडुदादांच्या घरी जाऊन चुलीवर ती कुरडूची भाजी बनवणार आहोत आणि तांदळाची भाकरी आणि कुरडूची भाजी असा आपण मेनू खाणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी ही रेसिपी आणि जे काही चुलीवरचं जे जेवण आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही ते दाखवणार आहोत. तर पुढचा भाग नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आजचा हा रानभाज्यांचा गोळा करतानाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आता आपण भेटूया डायरेक्ट पांडुदादांच्या घरी चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घेताना रानभाज्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.